कैसे लग रहे पंछी? अच्छा है, मजा आ रहा है देखकर. शहरातल्या दगदगीच्या वातावरणामध्ये अशा पद्धतीचा पक्ष्यांचा घोळका पाहणं म्हणजे मित्रांनो मनाला एकदम समाधान देणारा प्रवास. चला आपण काही जणांना आलोय ना. मनोजराव, कसं वाटायला तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर? खूप नॅचरल फील येतो इथं. आपलं जंगलात गेल्यासारखं वाटतंय काय. आपलं गावाकडे पक्षी असतात, किलबिलाट असतात, तसा हा किलबिलाट आहे. आणि हे सगळं आपल्याला शहरात पाहायला मिळतंय. हो हो, एवढ्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांना पण आपण फूड देऊ शकतो. तिथं आहे धान्य आहे, ते टाकू शकतो आपण त्यांना. झाली यार बघायला. हे बघा पक्षी किती छान छान. वा वा वा, म्हणजे एक अविस्मरणीय क्षण असल्यासारखाच आहे हा. वा, पाठीमागे परत तुम्ही बालाजी दाखवू शकता पाठीमागे, पण किती पक्षी उडत आहेत. वा, आणि लोक पण खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप सारे लोक त्यांना दाणं पण टाकत आहेत. तुम्ही बालाजी तुम्ही बघू शकता. We are doing enjoy with our kids. हर बार आते हो क्या यहाँ पर आप? हाँ, we are nearby only. इधर इधर आ रहे यहाँ. इनको खिलाते खिलाते हो आप, दाना वगैरह डालते हो, इसलिए आते हैं यहाँ पर. हाँ, इसलिए आते. क्या नाम है आपका? अब्दुल अजीज. आप बोलो. इजान. कैसे लग रहा है आपको बेटा यहाँ पर आकर? अच्छा लग रहा बोलो. अच्छा लगा. थैंक यू. ऐसे आप फीड करते रहो, एंजॉय करते रहो. बहुत सारे लोग यहाँ पे इन पक्षियों को फीड भी करते हैं. आप देख सकते हो आगे वहाँ पे कुछ लेडीज लोग हैं जो अपने बच्चों के साथ यहाँ पे एंजॉय कर रहे हैं और साथ में उस पक्षियों को खिला भी रहे हैं. तर पाहू शकता मित्रांनो किती जास्त पक्ष्यांची या ठिकाणी रेलचेल आहे. असे भले दानत असणारे माणसं या ठिकाणी येतात. सर कब से आते हो आप यहाँ पर ये फीड करने के लिए? थैंक यू. भाई कैसे लग रहा है आपको यहाँ पर फीड करते हुए? बहुत अच्छा. बहुत अच्छा लग रहा है. हो, कब से आते हो यहाँ पर आप? बहुत सालों से छोटे जब से आते. कौन सा एरिया है ये? एरिया नहीं मालूम. ओके, थँक्यू. तर पाहू शकता मित्रांनो एकदम हिट वाटायला लागलंय. बापरे, हे वादळ आहे एकदम. बालाजी मुंडे नाम की आयडिया आपली. मित्रांनो आपण हैदराबादमध्ये एक अशा पद्धतीचा रस्ता आहे ज्या ठिकाणी थांबलोत. इथं तुम्हाला पाठीमागं आपल्या खूप जास्त कबूतर पाहायला मिळत असतील. तर खूप सारे लोक या ठिकाणी त्यांना चारा वगैरे टाकतात. लेकरं एन्जॉय करायला लागले. तर आज संडे आहे तर पाहू शकता एकदम म्हणजे एकदम क्लासी नजारा आहे. आम्ही दादा खाली झूम करा, खालच्या साईडला, खाली इथं. तर हे वादळ आहे मित्रांनो. एक वेगळाच अनुभव आहे एकदम. म्हणजे मी खूप खुश आहे अशा पद्धतीनं हे कबूतर वगैरे पाहून. आपल्या इकडं खूप कमी पाहायला येतात या गोष्टी, इथं खूप जास्त आहेत. आता उभ्यामध्ये घ्या. ये बालाजी मुंडे नाम से आईडी है हमारी, तो आप वहाँ पर जाकर देख सकते हो यूट्यूब और इंस्टाग्राम पर. आता फिरल्याच्या नंतर आम्हालाही खूप भूक लागलेली होती. तोंडही कोरडं झालेलं होतं. पाण्याची बाटली सोबत नव्हती. मग आम्ही त्या ठिकाणी हे जे लालके दाणे दिसते डाळिंबाचे, ते मीच टाकले होते. आम्ही डाळिंब घेतले आणि त्यांना टाकले, परंतु ते खात नाहीत. त्याला आम्हाला अगोदर वाटलं फळ असल्यावर खातील, परंतु खात नाहीत. गुलबर्गा से आए हो? हाँ भाई, मिस्र में दिलाना बस आई है. मुझे कैसा लग रहा है? गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. सही बात है भाई. बाय बाय. अपना आईडी बालाजी मुंडे नाम से है. इंस्टाग्राम और यूट्यूब दोनों पर मिलेगा. बालाजी मुंडे. हाँ, मोबाइल लाइए, मैं आपको फॉलो करके देता हूँ. बाय.
लहान मुलांचं जीवन तर या ठिकाणी एकदम आनंदानं भरून गेलेलं आहे. आजचा सुट्टीचा दिवस हा मुलगा कबूतर शोधत होता. मी म्हटलं बाळा त्यांना इजा पोहोचेल अशा पद्धतीचं काही करू नको. मग तो पाठीमागे गेलाय परंतु ते खेळणार. शेवटी मग हे बालपण आहे. इथं मोठे माणसं सुद्धा तशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज करतात तर ते तर छोटे आहेत. इथं खूप फोटो सेशन वगैरे चालू होतं. प्रत्येकाला निसर्गाशी जोडलं गेलेलं आवडतं. निसर्गाची नाळ जपण्यामध्ये आनंद असतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पण खूप भारी वाटायला लागलं होतं. मी पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे पक्षी पाहिले होते. इथं शेजारीच आपल्याला न्यायालय पाहायला मिळतं जे की हैदराबादचं आहे आणि खूप जास्त पक्षी या ठिकाणी ज्या तारा आहेत त्याच्यावरती पण बसलेले आपल्याला पाहायला मिळाले. हे सगळं डोळ्यांचं शान, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या गोष्टी होत्या. त्यांना घे पे केलं असतो पैसे काय नाही मला केला पैसे पाण्याची बॉटल पे केले पैसे याच्यासाठी ते नाराज होते कारण सगळं खाण्यापिण्याचं त्यांच्याकडेच राहिलं असं त्यांनी अगोदरच आपल्याला बजावलेलं होतं. मग आम्ही इथं डोसे मागवले. डोस्यासोबत मला चपाती मागवली. खरं म्हणजे गावाकडला माणूस शहरामध्ये आल्याच्या नंतर फक्त हैदराबादमध्ये तर जास्तीत जास्त भात आपल्याला पाहायला मिळतो. भाताचे बनलेले पदार्थ डोसा, इडली अशा गोष्टी पाहायला मिळतात. परंतु चपाती खाणं हे आपल्या आवडतीचं काम. इथं आम्ही शॉपिंग केलेली तिथं लाड बाजारामध्ये ते 2 डबडे आणले होते सोबत. इथं मिक्स करायला लावलं मी त्याला संपूर्ण. हां चव लागते तशी. चटणी आल्या तुमच्या स्पेशल अरे छान आहेत त्यांचे कोणत्या आता आम्ही जातोय एका नवीन प्लेसकडं. NTR गार्डन म्हणून आहे, हुसेन सागर म्हणून आहे, असेंब्ली त्याच ठिकाणी आहे. हे इतकं हैदराबादमध्ये सुंदर आहे. हैदराबादचं काळी